ओम नमः शिवाय। आज मी आली आहे एका प्राचीन मंदिरात। हे मंदिर प्राचीन तर आहेत, पण त्यासोबतच याला पूर्वी पुष्कर म्हणून पण ओळखले जात होते। हे मंदिर म्हणजेच कोटीतीर्थ तिथे असलेले कोटेश्वर महादेव मंदिर। या मंदिराबद्दल खूप आख्यायिका सांगितल्या जातात। त्यातली एक म्हणजेच श्री कात्यायनी देवीने 30 कोटी असुरांपैकी 29 कोटी असुरांचा वध करून राहिलेल्या 1 कोटी असुरांचा वध करण्यासाठी आई अंबाबाईचा धावा केला। त्यावेळी असुरांनी वध करण्याआधी पापमुक्तीसाठी कोटेश्वर मंदिराची स्थापना करण्याची विनवणी केली। तेव्हापासून इथे या कोटेश्वर महादेव मंदिराची स्थापना झाली असे सांगितले गेले आहे। तेव्हापासून हे पुष्कर क्षेत्र कोटीतीर्थ म्हणून ओळखले जाते। या मंदिराशेजारी असलेल्या तलावामुळे इथले वातावरण खूपच सुंदर आहे। मुख्य कमानीतून आत गेल्यावर महादेवांच्या लहान मोठ्या खूप साऱ्या पिंड इथे पाहायला मिळतात। तसेच गुरुदेव दत्त, साईबाबा, राम लक्ष्मण सीता, हनुमान, विठ्ठल अशा तसं बघायला गेलं तर सगळ्याच देवांच्या मूर्ती इथे एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। या मंदिरात सामूहिक 16 सोमवार व्रत उद्यापन सोहळाही पाहायला मिळाला आहे। तर ही होती कोटेश्वर महादेव मंदिराबद्दल छोटीशी माहिती। तुमच्यापैकी कोणी या मंदिरात गेला आहे का? कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब तसेच फॉलोही करा। श्री स्वामी समर्थ।